नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोट तालुक्याला अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा. बोर्डी अकोलखेड शिवारात पिके हातची गेली, शेतकरी हवालदिल. एप्रिलला बेलोरा विमानतळाचे उद्घाटन. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. जल्लोष महामानवाच्या जयंती दिनाचा. शहरात जयंती दिनाची जोरदार तयारी. अकोल्यातील बिल्डरांना रेराची भीती नाही. जाहिरातीमध्ये नियमांचे उल्लंघन रोजचे सुरूच. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार. रेल्वेच्या यादीत मूर्तिजापूर आणि शेगावचा समावेश. आता सविस्तर बातम्या. अकोट तालुक्यातील बोर्डी अकोलखेड शेतशिवारात शनिवारी झालेला अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, गारपीट यामुळे मोठ्या प्रमाणात बागायती पिकांचे नुकसान झाले. बोर्डी येथील शेतकऱ्यांचे 2 बैल वीज कोसळून ठार झाले. अकोलखेड, दहीखेड, फुटकड मंडळ, अकोलखेड व बोर्डी महामंडळमधील काढणीस आलेला कांदा, गहू, कापणीला आलेली केळी व लिंबा एवढी झालेली संत्री चक्रीवादळाने गळून खाली पडली. केळीची पाने फाटली असून काही केळीची झाडे घडाच्या वजनाने जमीनदोस्त झाली, तर कापणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला. कांदा पीक ऐन कापणीच्या वेळी हातचे गेले. बोर्डी येथील शेतकरी लक्ष्मण शालिग्राम गुरेकर यांची 1 ते 1.5 लाख रुपयांची बैलजोडी वीज कोसळून दगावली. पटवारी राजेश खामकर यांनी पंचनामा केला. नुकसान पाहता सर्व शेतकऱ्यांनी प्रशासनाला सरसकट पंचनामे व मदतीची मागणी केली आहे. बोर्डीला असतो मी, माझे बैल वीज पडून मरण पावले 3-3:30 वाजता. कासोद, शिपूर, बोर्डी याच्यात माझं शेत आहे. रात दिवसात शेतांमध्ये असतो. दोन्ही बैल खलास झाले. बोर्डी येथील शेतकरी दिनेश शांताराम ताडे. माझ्या शेतात काल दिनांक 12/4 परिसरात, त्यामध्ये केळीचे भरपूर नुकसान झालेले आहे. तरी आणि जनावरे पण मेलेली आहेत. तरी शासनाने आम्हाला मदत द्यावी. अकोलखेड महसूल मंडळातील दहीखेड फुटकर शेतशिवार येथील दुपारी ठीक 3 ते 3:30च्या दरम्यान झालेली गहार, कारण की आम्ही इथे प्रचंड संख्येने शेतकरी उभे होतो, तर निंबू एवढेली गार होऊन अकोलखेड महसूल मंडळातील मंडळ अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी देण्यात यावी. अमरावतीचे बेलोरा विमानतळ बुधवार 16 एप्रिल पासून हवाई वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. 2 धावपट्ट्या असून त्यांची लांबी 1850 मीटर एवढी आहे. ऑक्टोबर पासून विमानाचे नाईट्स लँडिंग सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी सांगितले. स्वाती पांडे यांनी बेलोरा विमानतळाला भेट देऊन प्रसार माध्यमांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. अमरावतीकरांचे स्वप्न अखेरीस पूर्ण होणार आहे. 22 वर्षांनी बेलोरा विमानतळावरून बुधवारी पहिले प्रवासी विमान उड्डाण भरणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मंत्री तसेच विभागातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ शासकीय अधिकारी या अभूतपूर्व सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 72 आसनी विमानाला मुंबईकडे रवाना करतील. स्वाती पांडे म्हणाल्या, अमरावतीकरांच्या दृष्टीने बुधवार हा ऐतिहासिक क्षण ठरेल. अलायन्स एअरलाइन्सकडे अमरावती ते मुंबई व मुंबई ते अमरावती अशा उड्डाणाची जबाबदारी देण्यात आली आहे. अमरावतीवरून हे 72 आसनी विमान मुंबईला पोहोचण्यासाठी 1 तास 45 मिनिटांचा वेळ लागेल. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्याला 3 दिवस येथून विमानसेवा सुरू राहणार आहे. ATR 72 विमान बेलोरा विमानतळावरून दुपारी 4:45 मुंबईकडे उड्डाण भरणार असून हे 6:30ला मुंबईला पोहोचणार आहे. तसेच मुंबईवरून दुपारी 2:30 निघून ते अमरावतीला दुपारी 4:15 पोहोचणार आहे. अमरावतीकरांच्या दृष्टीने हा सुवर्णाचा योग असून अनेक वर्षांच्या प्रतीक्षेचे हे फलित असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यावेळी म्हणाले.
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाची शहरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. अशोक वाटिका परिसरात रंगरंगोटी, तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी महानगरात जोरदार तयारी सुरू आहे. शहरभर कटआउट, होर्डिंग्स लागले आहेत. जुन्या बसस्थानकाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य रांगोळी काढण्यात येत आहे. सोमवारी जयंती दिनी चौकाचौकात डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमासमोर मेणबत्त्या लावून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच शहरात मोटारसायकल रॅली, मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला जाणार आहे. रविवारी जयंती दिनाची जोरदार तयारी सुरू असलेली दिसून आली. विविध उपक्रमांनी महामानवाची जयंती साजरी होणार आहे. रेरा नियमानुसार बांधकाम व्यावसायिक बिल्डर यांनी जाहिरातीच्या दर्शनी भागात रंगीन अक्षरात महाराष्ट्र रेराचा नोंदणी क्रमांक, वेबसाईट आणि QR कोड छापणे अनिवार्य आहे. पण अकोल्यातील बिल्डरांना रेराचे नियम लागू नसल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. कुठल्याही बांधकामाची माहिती जाहिरात प्रसिद्ध करताना रेरा नियमानुसार बांधकामाचा नोंदणीकृत रेरा क्रमांक जाहिरातींवर प्रकाशित आणि प्रचारित करण्याची गरज आहे. पण बिल्डर आणि बांधकाम व्यावसायिकांचे याकडे दुर्लक्ष आहे. अकोल्यातील काही बिल्डर तर रेरा नंबर पण छापत नाही. जाहिराती तशाच प्रकाशित करत ग्राहकांची दिशाभूल करत आहेत. राज्याच्या गृहनिर्माण विभागाने गृहप्रकल्पाच्या जाहिरातींमध्ये महाराष्ट्र नोंदणी क्रमांक अर्थात रेरा रजिस्ट्रेशन नंबर, महाराष्ट्र रेराच्या वेबसाईटवर तपशील आणि QR कोड ठळकपणे नमूद करणे बंधनकारक केले आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास बिल्डरांना 50,000 पर्यंत दंड ठोठावण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र अकोल्यातील अनेक बिल्डर या नियमांना जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या जाहिरातीमध्ये रेरा नोंदणी क्रमांक आणि QR कोडचा उल्लेख स्पष्टपणे केला जात नाही असे निदर्शनास आले आहे. हे नियम वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे, इंटरनेट, व्हिडिओ आणि होर्डिंग्स अशा सर्व प्रकारच्या जाहिरात माध्यमांसाठी सारखेच लागू आहेत. भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पश्चिम विदर्भातील मूर्तिजापूर आणि शेगाव रेल्वे स्थानकासह काही रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना अधिक चांगली सुविधा पुरवली जाणार आहे. या योजनेत पश्चिम विदर्भातील मूर्तिजापूर आणि शेगाव रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. या योजनेमुळे मूर्तिजापूर आणि शेगाव रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना प्रतीक्षालय, फूड कोर्ट, शौचालय, लिफ्ट, एस्केलेटर आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होतील. व्यतिरिक्त दोन्ही रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण केले जाईल आणि दोन्ही शहरांना अनुकूल अशी परिवहन प्रणाली विकसित केली जाईल. या निधीतून स्थानकांचा विकास झाल्यानंतर नागरी सुविधांमध्ये निश्चितच वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात, आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRCचे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. काटेपूर्णा प्रकल्पात मुबलक साठा असो किंवा नसो, खारपान पट्ट्यातील नागरिकांना पाणी समस्या कायम जाणवते. परंतु आता नागरिक हट्टाला चिटकून आहेत. प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका आहे. खारपान पट्ट्यात गोड पाण्याचे स्रोत नाही, त्यामुळे सर्वस्वी खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून राहावे लागते. आपातापा, घुसर, आखतवाडा, शामाबाद, अनकवाडी भागातील लोकांची शुद्ध पाण्यासाठी वणवण होते. हातची कामे बाजूला ठेवून पाण्याची सोय करावी लागते. जिल्हा परिषदेचे जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन समस्या जाणून घेतली, मार्ग काढण्याचे आश्वासन दिले, परंतु समस्या कायम आहे.
संतप्त नागरिकांनी मध्यंतरी शोले स्टाईल आंदोलन केले, तरीही मार्ग निघाला नाही. आता रणरणत्या उन्हात पाणी कुठून आणावे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. नवीन सीईओ अनिता मेश्राम यांनी संबंधितांना निर्देशन द्यावे अशी मागणी केली जात आहे. बाष्पीभवनामुळे काटेपूर्णा प्रकल्पातील पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे महापालिका जलप्रदाय विभागाने जलवितरणाचे नवीन वेळापत्रक तयार केले आहे, ज्याची झळ हद्दवाढ भागात बसत आहे. 13 एप्रिल रोजी 7व्या दिवशी या भागाला पाणी पुरवठा झाला. रेल्वे स्थानक परिसरात वॉल दुरुस्ती करण्यात आल्यामुळे न्यू तापडिया नगर, दुबेवाडी, नाथ शक्तीपीठ परिसर आणि लगतच्या भागाला 7व्या दिवशी पाणी मिळाले. लोकांकडे कूलर सुरू झाल्यामुळे पाणी अधिक प्रमाणात लागते, परंतु अनियमित पाणी पुरवठा झाला तर काहीच इलाज नाही. पूर्वी या भागात 4थ्या दिवशी पाणी पुरवठा होत असे, परंतु आता आणखी एखादा दिवस वाट पाहावी लागू शकते अशी शक्यता नाकारता येत नाही. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. राजराजेश्वर सेतू सरकारी बगीच्याच्या बाजूने रस्त्याद्वारे नव्याने जोडला जातो आहे, परंतु सध्या सुरू असलेल्या कामामुळे नवीन डोकेदुखी होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, ही जनभावना आहे. श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात जाण्यासाठी नागरिकांना दुसरा पर्याय उपलब्ध व्हावा या उद्देशाने आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधीतून श्री राजराजेश्वर सबर्सिबल सेतूची निर्मिती केली होती. तरीही या सेतूवरून त्यावेळी अनेक आरोप प्रत्यारोप झाले, पण हळूहळू या सेतूची उपयुक्तता नागरिकांच्या लक्षात आली. या सेतूला थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडणे आवश्यक होते, परंतु या रस्त्याच्या मधोमध लोहिया कंपाऊंडची भिंत आल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती, ज्यासाठी कायदेशीर लढाई सुद्धा लढावी लागली होती. पण आता हा प्रश्न सुटला आहे. ही भिंत पाडण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच हा रस्ता राजेश्वर सेतूला जोडला जाईल, पण हा रस्ता सोयीस्कर होण्याऐवजी अधिक त्रासदायक होताना दिसत आहे. किल्ला चौकातून हा रस्ता जिथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्याला मिळायला हवा त्या रस्त्याला विचित्र पद्धतीने वळण दिले जात आहे. त्यामुळे हा रस्ता सोयीचा होण्याऐवजी नागरिकांसाठी आणखी डोकेदुखी ठरू शकतो. या रस्त्याच्या मधोमध एका पानपट्टीचे अतिक्रमण आहे. हे अतिक्रमण हटवण्याऐवजी रस्त्याला विचित्र प्रकारे वळवले जात आहे. त्यामुळे या रस्त्याने ये जा करणे कठीण होईल. हे पाहता योग्य अभियंत्यांचा सल्ला घेऊन या रस्त्याचे बांधकाम सोप्या पद्धतीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण या रस्त्यामुळे भविष्यात नागरिकांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये अशी मागणी नागरिक करत आहेत. यासाठी परिसरातील नागरिकांसोबतच लोकप्रतिनिधींनाही आवाज बुलंद करावा लागेल. अन्यथा भविष्यात ही समस्या येणाऱ्या पिढींसाठी त्रासदायक ठरू शकते. शनिवारी रात्री पातूर तुळजापूर मार्गाच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह दिसल्याने परिसरात खळबळ उडाली. मृताची ओळख पटली आहे. ही हत्या कोणी आणि का केली याचा तपास पातूर पोलीस करत आहेत. शनिवारी रात्री 9 वाजता काही स्थानिक नागरिक गावामधून जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दिसला. एक माणूस रस्त्याच्या कडेला पडलेला होता. त्याच्या पोटावर चाकूचे वार होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी मृतांची ओळख पटल्यावर मृताचे नाव सय्यद जाकीर सय्यद मोहिद्दीन असल्याचे समजले, जो पातूरच्या मुजावरापूर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी घटनास्थळाची कसून पाहणी केली तेव्हा मृताच्या शरीरावर जखमांवरून हे स्पष्ट झाले होते की ही हत्या खूपच नियोजनबद्ध केली गेली असावी. पातूर पोलिसांनी तातडीने हत्येचा गुन्हा दाखल केला. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृताचे कोणाशी काही वैयक्तिक वाद होते की ही हत्या बदला घेण्यासाठी केली गेली याचा तपास पोलीस करत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट.
LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। अकोट तालुक्याला अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा, बोर्डी अकोलखेड शिवारात पिके हातची गेली, शेतकरी हवालदिल। एप्रिलला बेलोरा विमानतळाचे उद्घाटन, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। जल्लोष महामानवाच्या जयंती दिनाचा, शहरात जयंती दिनाची जोरदार तयारी। अकोल्यातील बिल्डरांना रेराची भीती नाही, जाहिरातीमध्ये नियमांचे उल्लंघन रोजचे सुरूच। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार, रेल्वेंच्या यादीत मूर्तिजापूर आणि शेगावचा समावेश। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात, आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRCचे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98।